सुरुवात भयंकर झालाय, भयंकर पाऊस आहे, भयंकर पाऊस पालघरमध्ये एकदम. आज तारीख 20, एवढा पाऊस सुरू आहे सकाळपासून, बापरे. आज दुसरी पण गोष्ट आहे की देशात काहीतरी बदलाव आणू शकते, काय आपण डिस्कस करत नंतर. आता पाऊस तर बघा आधी कसा आहे. पहिली ऑर्डर जस्ट दिली, सकाळी झाली धावपळ. कारण की ॲक्च्युअली मी कन्फ्यूज होतो का आज ऑनलाईन राहायचं आहे का ऑनलाईन नाही राहायचं, कारण की दुपारून मला दुसरीकडे काम आहे. पण आपली आर्थिक परिस्थिती जी आहे त्याशिवाय तुम्हाला माहीत आहे आपल्याला जबरदस्ती काम करावं लागतं, सांगितलं तरी चालेल, करावं लागते. भरपूर पाऊस आहे. नमस्कार, मी प्रतीक, पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. चला दिवस काढूयात. अजून 2 मिनटं झाल्यात ना. आता चहा घ्यायला आलोय. पाऊस बघा किती आहे. ॲक्च्युली जायचं होतं भव्याला घ्यायला, म्हणजे आज मी तिला बोललेलो का आम्ही येतो घ्यायला करून. तब्येत खराब आहे तिची जरा कालपासून, म्हणून. पण मी पाऊस बघून विचार केला की व्हॅनमध्ये आलेलीच बरी, कारण की ती यायला येईल माझ्याबरोबर. रेनकोट नेत नाही मॅडम, फक्त छत्री घेऊन जाते एक छोटी आली, यायला येईल माझ्याबरोबर. मग भिजेल आणि मग घरी गेल्यावर ती बडबड करेल, लगेच नाही करणार, नंतर बोलेल काय काय. नुसती तुमच्याबरोबर आली, व्हॅनमध्ये आली ती भिजली नसती. पाऊस आहे आज, मजबूत पाऊस आहे. चहा घ्यायला आलो. रोज नाही जमत आहे, थोडीशी धावपळ होते. काल पण तसंच झालं काहीतरी. मुंबईला पोचायच्या कालचा ब्लॉग नसेल बघितला तर प्लीज बघा. काल पण पाऊस भरपूर होता, आपल्या इकडून मुंबईपर्यंत पाऊस होता, तो पण बघा. चांगला आहे ते हॉस्पिटल. आजकाल जे एसेन्शियल्स आहेत ते तर गरजेचे आहेत, आणि चांगलं हॉस्पिटल भेटणं पण फार गरजेचं आहे. पालघरला पण एक गव्हर्नमेंट हॉस्पिटलसाठी प्रयत्न केलेत आणि त्याचा प्रोसेस पण सुरू आहे, पण डोंट नो कधीपर्यंत ते पूर्ण होईल. सरकारी काम आणि 6 महिने थांब, असं काहीतरी एक जुन्या लोकांची म्हण होती. 6 वर्ष जास्त झाली. घेतला होता चहा, आणि चहा एन्जॉय करूयात अशा वातावरणात. या चहा घ्यायला. ऑटोत आलेलो एक महिंद्रा हॅपीनेसला भावाला घ्यायला गेलो क्लासला, तिकडूनच लागली. ती पण कंटाळा आहे, काय करणार आता, कामच तसं आहे. तिचा क्लास थोडासा लेट सुटला आणि 7च्या आधी ऑनलाईन यायचं असते. जसं ऑनलाईन आलो तिची वाट बघत थांबलेलो, ऑर्डर लागली, पळापळ झाली. आलो आहे महिंद्रा हॅपीनेसला, तर कंटाळा आहे. एक तर लांब आहे ना आपल्या इकडं, काय करणार. एक अप्परमध्ये आहे म्हणून असं दिसेल ना. आता थोडा सुरू आहे, काय करणार, ऑप्शन नाही आहे. कवरमध्ये टाकून बोलू शकतो. चला निघतो आधी इकडं. इकडेच खाते. हां, घरी नसेल दाखवायचं ना. घे इकडेच घे, खायला घे. हे द्या तिला, इकडे दे खायला. अजून मॅडमने घेतलंय खायला. हे नवीन स्टार्ट झालं इकडे, बनिया वडापाव करून. ते रील बघूनच आलोय तिची, स्टार्ट झालं इकडे. सेंट जॉन्सचा तो रोड आहे ना, त्याच्या इकडूनच आहे वडापाव. त्याने घेतलं लगेच खायला. घरी पण घेईल म्हणा.
काय खा असं ते पकडू. आम्हाला लगेच भूक लागते ना काही पण बघू. आम्हाला भूक लगेच लागते काय पण बघू. नवीन शॉप दिसला लगेच घ्या ना. काय देऊ काय देऊ. तर बापरे हे वरती करू. हां बस बस. काय घ्यायचंय घरी. काय घ्यायचंय. आवडले 9:09 तिकडे थांबलोय. स्वादजवळ आलं. स्वादची ऑर्डर लागली. आणि पाऊस खतरनाक आहे एकदम भारी पाऊस आहे. भावाला सोडलं एकदम कंटाळलेली. फिरवलं भरपूर. अरे क्लासवरनं घेऊन तिला मी ईस्टला तिकडे गेलेलो महिंद्रा हॅपीनेसला. एवढी कंटाळली म्हणून येताना तिला खाऊ घातलं थोडंसं. आणि ते नवीन पण होतं ना. ते रील्स पण बघितलेले मी 1-2 जणांचे. ते लोकल काय सांगतात कॉन्टेंट क्रिएटर्सचे रील स्टार्सचे. त्याच्यामुळे मला वाटलं की ठीक आहे एकदा टेस्ट करून बघू. वडापाव घेतल्यात 2 घरीच ठेवले तिने. नाही ती बोलली पार्सल घ्या इकडे नाही बाहेर खायचं करून. ते नाही का युजली बाहेर असं डायरेक्ट म्हणून घेतले. आता टेस्ट केलं असेल तर काय माहिती कसं काय. तिथे जाम नखरे उचलायला खाण्यापिण्याबद्दल ना. आहे पाऊस भरपूर. अजून तर 1 तास आहे ऑफलाईन व्हायचं. आय होप थोडा कमी होईल. आता अजून 6 मिनटं झाली आणि जेवायला आलं. आता हे सगळे जुने हॉटेल्सच आहेत माझे. फक्त एवढंच का आता येणं जरा बंद झालं माझं. आहेत सगळे जुनेच हॉटेल. मी आधीपासून यांच्याकडे येतोच आहे. आधी यायचो फार. आता पण आलो ते भूक लागलंय म्हणून झालो ऑफलाईन झालो. भाव्याचा दिले वडापाव तिने संपवले पण असतील. त्या भरोश्यावर मी राहत नाही आता तिच्या. विचार केला मी जेवून घेतो आधी. मी आधी यायचो इकडे बहुतेक वेळा यायचो. वीकमध्ये 2-3दा तर माझी फेरी असायची. झाडाला 10:15 झाले. 10-13 जेवण यायचं बाकी आहे अजून. रोटी बनते. भूक लागलं एकटा आता. मला जेवण चिकन खिमा घेतलाय रोटी घेतलाय आणि कोर्स थम्सअप घेतलाय. त्याच्याशिवाय माझं जेवण पूर्ण होणार नाही. आधीपासूनची सवय आहे बिर्याणी किंवा असं काय असेल. टेस्ट पण चांगली आहे यांची. आधीपासून यायचो मी नवीन नाही माझ्यासाठी. म्हणून जुनेच रेस्टॉरंट आहेत माझे. एवढंच का आता मी व्हिडिओज बनवतो पण ते असं दिसतं आता. म्हणून आता तुम्हाला दिसतं. चांगला या जेवायला. जेवून घेतो आधी. देतो वापरे. झालं जेवण. 2 थम्सअप झाले म्हणजे. पूर्ण नाही पडला मला. रोटे 2च घेतला. रोट्या मोठ्या असतात कारण की एवढ्या असतात असे त्यांच्याकडचे. थम्सअप 2 झाले. रोट्या मोठ्या असतात अशा. भाजी पण अशी एवढी 2 रोट्यांना आरामात होते. एवढी भाजी असते. झालं जेवण. हात वगैरे धुवून घेतात. निघालो आता. झालं खाऊन पोट भरलं. उजर होतं पोट भरणार इकडे. मी आधी यायचो फार. मध्येच भरपूर गॅप झाला भरपूर गोष्टींसाठी. पण आता गाडी परत हळूहळू ट्रॅकवर येते. आय डोंट नो किती दिवस अजून लागतील मला. ठीक आहे. रात्र झाल्या. रात्री बघा पालघर कसं असतं आपलं. तर थोड्या वेळात ते खायला पण भेटणार नाही. सगळं बंद होऊन जाईल आपल्या पालघरला. ठीक आहे. आजचा दिवस ठीक होता. पाऊस होता. भरपूर पाऊस होता. उद्याचं काय सांगता नाही. भाव्याची थोडी चिडचिड झाली. तर तिला थोडं खाऊ दिलं तर ती झाली कन्व्हिन्स झाली. माझ्या जुन्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवून घेतलं आज फार दिवसानंतर. मी फार दिवसानंतर मला पटेल अशी गोष्ट केली.
ऑल अँड ऑल दिवस चांगला होता. ऑर्डर्स पण चांगल्या झाल्या. 10 ऑर्डर्स मारल्या दिवसभरात. एक फोटोशूट होता पण तो पोस्टपोन झाला आहे उद्यासाठी नाही. बघू आता कसं काय. तर चला आवाला ब्लॉग आपण आता इथेच संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत